डॉक्टर गौरी पालवे आत्महत्या प्रकरणी मंत्री पंकजा मुंडेंच्या पीएला अटक करण्यात आली आहे। वरळी पोलिसांनी काल रात्री 1 वाजता अनंत गर्जेला अटक केली आहे। आज त्याला कोर्टात हजर केलं जाणार आहे। घरगुती वादातून डॉक्टर गौरी पालवेनं मुंबईतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली। गौरीच्या कुटुंबियांनी मात्र ही आत्महत्या नसल्याचं सांगत वरळी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली। अनंत गर्जेसह बहीण शीतल गर्जे आंधळे, दीर अजय गर्जे विरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे, सासरकडून क्रूरतेची वागणूक देणे आणि धमकावल्याच्या आरोपाखाली गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। याच वर्षी फेब्रुवारीमध्ये अनंत गर्जे आणि गौरीचं लग्न झालेलं होतं। मात्र अनंतचे बाहेर अनैतिक संबंध असल्यामुळे दोघांमध्ये सतत वाद व्हायचे आणि मारहाण केली जायची असे आरोप पालवे कुटुंबियांनी केलेत आणि या वादातूनच गौरी पालवे टोकाचं पाऊल उचलल्याचं म्हटलं जातंय। दरम्यान आज गौरी पालवेच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार देखील केले जाणार आहेत। आणि याच संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आपल्या सोबत आहेत। अभिषेक, गौरी पालवे आत्महत्या प्रकरणातली एक मोठी अपडेट आहे। पंकजा मुंडे यांच्या पीएला अटक करण्यात आली आहे। एकूणच मंत्री पंकजा मुंडे यांचे जे स्वीय सहाय्यक आहेत अनंत गर्जे यांना अटक करण्यात आलेली आहे। उशिरा रात्री 1 वाजता ही अटक करण्यात आलेली आणि मी त्याच पोलीस स्थानकात आहे जिथं सध्याला त्यांना ठेवण्यात आलेलं आहे। वरळी पोलीस स्थानक आहे आणि एकूणच थोड्याच वेळात त्यांना न्यायालयामध्ये देखील पोलीस कोठडीसाठी हजर केलं जाणार आहे। एकूणच या संदर्भात पाहायचं तर कुठेतरी कुटुंबांकडनं आपल्याला आरोप होताना पाहायला मिळत आहेत। गौरी पालवे गर्जे यांची जी आत्महत्या आहे ती कुठेतरी प्रवृत्त केली गेली आणि त्यामुळे हे सगळं प्रकार घडला अशा प्रकारचा आरोप जो आहे तो देखील कुटुंबियांकडनं लावला गेलेला आपल्याला पाहायला मिळतो। या प्रकरणी गुन्हा देखील दाखल झालेला आहे। मात्र दुसरीकडे जर का दावा पाहायचा तर अनंत गर्जे हे स्वतःहून हजर झाले असं देखील त्यांच्याकडनं सांगण्यात येत आहे आणि त्यामुळे एकूणच रात्री जी आहे ती त्यांना अटक करण्यात आलेली आहे आणि आज न्यायालयामध्ये हजर केलं जाईल। अगदी धन्यवाद अभिषेक या संपूर्ण माहितीसाठी। आणि आज संदर्भात बोलण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया सध्या आपल्या सोबत आहेत। अंजली ताई, काल देखील तुम्ही या संदर्भामध्ये सखोल चौकशीची मागणी केलेली होती आणि आज अनंत गर्जेला अटक करण्यात आलेली आहे। आपली पहिली प्रतिक्रिया काय? नाही, आता काल रात्री त्यांना तिथे आणलंय एवढं मात्र कळलंय। आता ती ऑफिशियल अटक अजून त्यांनी जाहीर केलेली नाहीये। आता त्यांनी येऊन सरेंडर केलं की पोलिसांनी जाऊन अटक केली याची अजून क्लॅरिटी नाहीये। पण अनेक गोष्टी, अनेक प्रश्न मनात उद्भवतात की बाबा काल मला सकाळी 8 वाजता कळलं, 8:30ला मी पोलीस स्टेशनला पोहोचले आणि तिथून अगदी स्टेटमेंट रेकॉर्ड व्हायला 12 वाजले एफआयआर व्हायला आणि तोपर्यंत सासरचं एकही व्यक्ती तिथे उपस्थित नव्हतं। आणि तिथून आम्ही नायर हॉस्पिटलला गेलो, पोस्टमॉर्टमचे सगळे फॉर्मॅलिटीज पूर्ण केले। एवढंच नाही तर वडिलांना घेऊन मी डीनची देखील, कारण आम्ही एक निवेदन दिलं की हे सगळं व्हिडिओग्राफीमध्ये व्हावं, कारण पॉलिटिकल प्रेशरनी हे जे संपवण्याचा काल एक खूप मोठा प्रयत्न झाला होता। तर तिथे म्हणून कुठलंही प्रेशर येऊ नये म्हणून व्हिडिओग्राफीमध्ये व्हावं अशी मागणी आम्ही डीनकडे केली आणि ती मान्य देखील झाली। 2 विटनेस आणि 1 मेडिकल ऑफिसर अशी ताबडतोब त्यांनी टीम अपॉइंट करून व्हिडिओग्राफीमध्ये काल पोस्टमॉर्टम होईपर्यंत सासरचा एकही व्यक्ती तिथे उपस्थित नव्हता। तिथे फक्त तिच्या माहेरची माणसं आणि काही बीडची माणसं जी तिथून त्यांना खूपच म्हणजे डिस्टर्ब झाले होते सगळे म्हणून ती लोक होती। पण जर ती फक्तच आत्महत्या होती तर सासरचं कोणीच असू नये हे देखील तितकंच म्हणजे चिंता करण्यासारखी ही गोष्ट आहे। आताच्या घटनेला अटक झाली आहे पण एकालाच झाली आहे, त्याचा जो भाऊ होता अजय आणि बहीण शीतल त्यांच्याबद्दल अजून काहीच कळलेलं नाही। हो, अगदी धन्यवाद अंजली ताई, तुम्ही आमच्याशी बातचीत केलीत, प्रतिक्रिया दिलीत याबद्दल धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।